आज स्टेट गवर्नमेंट के वाइस चीफ मिनिस्टर ने डिसीजन लिया है और उन्होंने जो कंट्राक्टी भर्ती का जो डिसीजन लिया था उसको कहा है कि ये आज से हम घोषित करते हैं कि ये डिसीजन हम कैंसिल करते हैं या खारिज करते हैं और उसके लिए हम स्टेट गवर्नमेंट का शुक्रिया और उनका आभार व्यक्त करते हैं। मगर सरकार जिस तरह कह रही है कि ये कांग्रेस का पाप है, यह हमारा पाप नहीं है। पाप किसने किया हमें क्या मालूम है, मगर डिसीजन लेने वाले, क्रिया करने वाले आप ही थे और आपने ये डिसीजन वापस लिया सिर्फ छात्रों के, युवाओं के और उनके पालक जो है पेरेंट्स है उनके आंदोलन की वजह से, किसी भी विरोधी पक्ष के नेता के आंदोलन के वजह से नहीं है। ये आंदोलन 6 अक्टूबर को हुआ, आप सभी को पता है, और 6 अक्टूबर के बाद सभी विरोधी पक्ष नेता एक्टिव हो गए। उसके बाद हमने 30 अक्टूबर को संयुक्त कृति समिति और 8 डिस्ट्रिक्ट मराठवाड़ा के, क्योंकि इस सब के इसमें सबसे लॉस हो रहा था मराठवाड़ा के छात्रों का, युवाओं का, और उसके लिए हम 30 अक्टूबर को मराठवाड़ा स्तर पे एक बड़ा आंदोलन करने का प्रयास हमने डिसीजन लिया था। उसकी तैयारी बहुत जोरों से हो रही थी, रोज प्रेस कॉन्फ्रेंस और अलग अलग डिस्ट्रिक्ट में उसकी तैयारी हो रही थी। इसी का डर स्टेट गवर्नमेंट को लगा और उन्होंने इस आंदोलन को देखते हुए ये डिसीजन पीछे लेने का निर्णय आज लिया। आज एक डिसीजन हमारा पीछे हुआ है, उसके लिए हम उनका आभार मानते हैं। मगर जो बाकी स्कूल का मसला है, जो रिक्त 3.5 लाख पोस्ट है, उसका मसला है। हम चाहते हैं कि जिस कॉन्ट्रैक्ट सिस्टम से आप पोस्ट भरना चाहते थे, जितनी पोस्ट भरना चाहते थे, वो अभी डायरेक्टली आप कायम स्वरूपी परमानेंटली उतनी पोस्ट आप सरकार के तरफ से, एमपीएससी की तरफ से या विविध अलग अलग कॉम्पिटिटिव एग्जाम के तरफ से ये पोस्ट भरनी चाहिए, ये हमारी मांग है। विविध विभागामध्ये जे खाजगीकरणाविषयी अतिशय वाईट धोरण आणलं होतं गव्हर्नमेंटनी, त्याचा आज फडणवीस साहेबांनी जे कंत्राटीकरणाचा GR रद्द करण्याविषयी घोषणा केली, त्याबद्दल निश्चितच गव्हर्नमेंटचं अभिनंदन आहे। पण आमच्या ज्या मोर्चामध्ये 15 मागण्या टाकलेल्या होत्या, नांदेडच्या मोर्चाची धास्ती घेऊन जे तुम्ही काम करत आहात, पण त्याच्यातल्या 15 मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। कारण राज्यातली पेपर फुटी असो, राज्यातली शिक्षक भरती 1 वर्ष झालं रेंगाळलेली आहे पेपर देऊन, आणि की शाळा खाजगीकरणाचा प्रश्न आहे। हा प्रश्न प्रलंबित असल्याने आम्ही गृहमंत्र्याला जॉब विचारणार आहोत। याच्या पुढेही आमची लढाई आणखी तीव्र करून या जे पेपर फुटीवर कडक असा कायदा झाला पाहिजे। MPSC आयोगाअंतर्गत सर्वच विभागातील भरती परीक्षा झाल्या पाहिजे। ज्या 1.5 लाख परीक्षा जागा नोव्हेंबरपर्यंत राज्य शासन भरणार होतं, त्या सर्वच जागा आता शासकीय नोकरीमधून गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना देऊन तात्काळ भरती राबवावी, मेगा भरती करावी अशी मी विनंती करतो। आणि खाजगीकरणाचा GR रद्द केल्याबद्दल शासनाचे धन्यवाद व्यक्त करतो। जो GR मागे घेण्याची घोषणा केली त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे स्वागत करतो, परंतु आमची एक प्रमुख मागणी अजून आहे की जो मागण्या त्यांनी जो GR मागे घेतला आहे त्याची अंमलबजावणी ही त्वरित झाली पाहिजे। अदरवाईज आम्ही हे आंदोलन असंच चालू ठेवणार आहोत आणि महाराष्ट्रात याही पक्षाने तीव्रतेने हे आंदोलन उभे राहील। आणि मुळात एक गोष्ट होती की सरकार म्हणत आहे की आधीच्या सरकारचं पाप आहे, हे पाप कोणाचं जरी असेल तरी हे पाप फेडण्याची परिस्थिती ही विद्यार्थ्यांची नाही। हे तुम्ही केलेलं पाप विद्यार्थ्यांनी का फेडावं, याच्या विरोधामध्ये आज सरकारला विद्यार्थ्यांनी एक गोष्ट नोटीस करून दिलेली आहे की जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य करणार नाही तर तुम्हाला सरकार म्हणून तुमचं काम करण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही। त्या हिशोबानं या नांदेडला जो महामोर्चा झाला होता त्याला घाबरून असेल म्हणा किंवा त्याची दखल घेऊन म्हणा, आज उपमुख्यमंत्र्यांना हे घोषित करावं लागलं की आम्ही हा GR मागे घेतोय। धन्यवाद। हां सर बोला। शासनाने जो आज कंत्राटीकरणाचा जो GR होता तो मागे घेतला, त्याचा आम्ही आज स्वागत करतो। आणि जो काही या विद्यार्थी संघटनेत आज जो नांदेड जिल्ह्याच्या ज्या विद्यार्थ्याने हिरिरीने सहभाग घेऊन
वेगवेगळ्या जे आंदोलनाची जी सुरुवात केली, या आंदोलनाची सुरुवात झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ती आंदोलनाची सुरुवात झाली आणि मोठ्या जो 6 ऑक्टोबरचा जो मोर्चा होता तो मोठ्या प्रमाणामध्ये इथं झाला आणि त्याचं फलित म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद उमटले आणि शासनाने आज तो GR मागे घेतला. आम्ही एक पालक या नात्याने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशनचे आमचे अशोकजी गायकवाड असतील, आमचे सरोदे साहेब असतील, आमचे पंडित साहेब असतील, आमचे जे सर्व सहकारी असतील, त्या सर्वांच्या वतीनं आम्ही शासनाचे आभार मानतो आणि ही लढाई इथं न थांबता विद्यार्थ्यांनी नेटाने पुढे न्यावी अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.